मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9 वर 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे पीए रामदास गाडे आणि क्लार्क राजू ढेरिंगे कॅमेऱ्यात कैद। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही जय पवारांचं स्टेटस। तर VSRच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालून विमानांच्या देखभालीच्या संभाव्य गैरव्यवहाराबद्दल चौकशी करण्याची ही मागणी। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा मोठा आरोप। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त। सत्तेतील अनेक लोक VSRच्या मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या CBI तपासासह VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते। अजित पवारांची इच्छा होती। रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील। प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा। आयान शेख आणि अझहर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर। तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकर यांचा दावा। पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक। 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप। तर धनंजय मुंडे यांचं नाव विनाकारण बदनाम करू नका, बीडला या, सत्यता पडताळून पाहू। मुंडे समर्थक अविनाश नाईकवाड यांची प्रतिक्रिया। नंदनवन निवासांनी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। KDMCतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। BMC निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। चंद्रपूर पालिकेतील घटनेची काँग्रेसच्या वरिष्ठांकडून दखल। चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर का नाही? विजय वडेट्टीवार आणि धानोरकरांकडे चौकशी। तर महापौर का झाला नाही याबाबत समिती नेमली जाणार, सूत्रांची माहिती। बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक। क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडून पाहणी। मुंबईत दादागिरी चालणार नाही असं म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांनाही विचारला जाब। मालेगाव महापालिकेतील पहिलीच महासभा वादळी। महापौर उपमहापौरांना भाजपकडून संविधान तर शिवसेनेकडून महापुरुषांचा फोटो भेट। जन्मदाखल्याच्या ठरावावरही गदारोळ। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक। शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार। रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग। शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी। पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास मवियातील तिन्ही पक्षांचा होकार, सूत्रांची माहिती। तर शरद पवार मार्चपासून राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती। कुरार पोलीस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई। लाच घेताना सिनियर PI सह PSIला रंगेहात अटक। सापळा रचून पोलीस ठाण्यात केली कारवाई।
मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात.